नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनल मध्ये। आजचा हा व्हिडिओ आहे भाग 2 अपेक्षित प्रश्न पेपर क्रमांक 5 सहकारी कायदा व इतर कायदे याबद्दल। यामध्ये आज आपण प्रश्न क्रमांक 5 ते 10 भाग 2, 3, 4, 5, 6 हे बघणार आहोत। यामध्ये सर्व प्रश्नांचे आपण जे काही अपेक्षित प्रश्न आहेत किंवा कुठल्या चुका करायला नाही पाहिजे या सर्व गोष्टी आपण यामध्ये दिलेल्या आहेत किंवा यात देणार आहोत आपण। सो पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती याबद्दल कळू शकेल। चला तर मग सुरू करूया। ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार। जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात। जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश। सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास, जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास। जीडीसीए पेपर नंबर 5 सहकारी कायदा व इतर कायदे रिपीटेडली आस्क्ड क्वेश्चन पार्ट 2 यामध्ये आज आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 6, 7, 8, 9, 10 उर्वरित प्रश्न बघणार आहोत। पार्ट 2 आहे हा। यामध्ये अपेक्षित प्रश्न जे येणार आहेत त्याबद्दल जे 2024 च्या एक्झामसाठी येतील। प्रश्न क्रमांक 6 बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002 महत्वाची वैशिष्ट्ये यामध्ये नक्की येणारा प्रश्न आहे, कारण 8 वर्ष विचारला गेलेला प्रश्न आहे हा प्रश्न आला तर यासाठी उत्तर कसं लिहाल, तुम्ही काय उत्तर लिहू शकता, अर्थ, व्याख्या किंवा प्रस्तावना तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते लिहू शकता। जेव्हा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र एकापेक्षा जास्त राज्यामध्ये पसरलेले असते तेव्हा ती बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002 केंद्र सरकारचा कायदा या अन्वये नोंदविली जाते। बहुराज्यीय सहकारी संस्था, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही लिहिण्याची सुरुवात करा। अर्थ त्यासाठी खाली अंडरलाईन करा, मराठीमध्ये लिहित असेल तर, कारण ते ओळखू येणार नाही, ठळक लिहिता येणार नाही, कारण ते तशा प्रकारे तुम्हाला अंडरलाईनच करावे लागेल सेम अक्षरामध्ये। महत्वाच्या तरतुदी विचारलेल्या आहेत किंवा वैशिष्ट्ये आपण म्हणू शकतो। तर तरतुदी काय आहे त्याच्यामध्ये, एकापेक्षा जास्त राज्यामध्ये कार्यरत संस्थांना लागू असते। केंद्रीय निबंधकाकडे याची नोंदणी असते, म्हणजेच CRCS। केंद्रीय निबंधकाच्या नियंत्रणाखाली चालते, राज्य निबंधकाच्या नाही, राज्य निबंधकाच्या नियंत्रणाखाली चालत नाही। MSCS अधिनियम 2002 च्या कलम 9 अन्वये नोंदणी होते। बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी लवादा कलम 84 अन्वये नेमला जातो। राज्य निबंधक MSCS संस्थांच्या खात्याची तपासणी कलम 72 अन्वये करू शकतो। केंद्रीय निबंधकाला समिती बरखास्त करण्याचे व प्रशासक नेमण्याचे अधिकार असतात। प्रत्येक राज्यातून किमान 50 सभासद असणे आवश्यक असते। मुख्यालय असलेल्या राज्यातील न्यायालयांना अधिकार क्षेत्र असते। वार्षिक अहवाल व खाती केंद्रीय निबंधकाकडे सादर करणे बंधनकारक असते। केंद्रीय निबंधकाच्या निर्णयाविरुद्ध अपील केंद्र सरकारकडेच होते, तर राज्य सरकारकडे होत नाही। तर हा जर प्रश्न आला तर तुम्हाला परीक्षकाच्या काय अपेक्षा असतात या प्रश्नाबद्दल, तर कार्यक्षेत्र एकापेक्षा जास्त राज्य असं लिहिणं गरजेचं आहे। हे चुकी बरोबर या विधानामध्ये येऊ शकतं। केंद्रीय निबंधक हे राज्य सरकारचं नसतं, तर केंद्र सरकारचं असतं, सो त्याच्यामुळे ते एक पॉइंट लिहिणं गरजेचं आहे। कलम 84 लवादा रिकाम्या जागा भरा यामध्ये येऊ शकतो, किंवा जर पॉइंट याच्यात आला तर यामध्ये पण ऍड करणं गरजेचं आहे। केंद्र सरकारचा कायदा हा नेहमी या पॉइंटमध्ये उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण हे केंद्राचाच निर्णय कायदा आहे। प्रश्न क्रमांक 7 सभासदांची हकालपट्टी प्रक्रिया। आता हा जवळपास 8 पैकी 7 वेळा विचारला गेलेला आहे गेल्या 8 वर्षामध्ये। तर हा जर प्रश्न आला तर काय लिहू शकता, जर हा प्रश्न आला तर यासाठी प्रस्तावना किंवा व्याख्या किंवा तुम्ही अर्थ वगैरे तुमच्या पद्धतीने लिहू शकता। कायदेशीर तरतूद काय आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 30 अन्वये सहकारी संस्थांमधून सभासदाला काढून टाकण्याची किंवा हकालपट्टीची तरतूद आहे। हकालपट्टीची कारणे किंवा काढून टाकण्याची कारणे काय असू शकतात, सभासदांनी संस्थेच्या हिताला किंवा कामकाजाला बाधक ठरेल असं आचरण केल्यास, सभासदाला नैतिकदृष्ट्या दोषी असलेल्या गुन्ह्यात शिक्षा झाल्यास, उपविधीनुसार जबाबदाऱ्या पार पाडण्यात सतत अपयश असल्यास, त्यावेळेसच हे हकालपट्टी होते।
हकालपट्टीची प्रक्रिया काय असते किंवा काढून टाकण्याची प्रक्रिया काय असते? व्यवस्थापकीय समितीने हकालपट्टी प्रस्तावित करणारा ठराव पास करावा. म्हणजे म्हणजे 3 लोकांपैकी 2 लोकांचं मत असणं, बहुमत मिळवणं गरजेचं आहे खरं तर. सभासदाला हकालपट्टीची कारणे नमूद करून नोटीस द्यावी. सभासदाला बाजू मांडण्याची किंवा त्याची जी काही मत आहे ते मांडण्याची वाजवी संधी देणं आवश्यक आहे. समिती पुन्हा बैठक घेऊन हकालपट्टीचा ठराव पास करते. पुढील सर्वसाधारण सभेत ठरावास मान्यता घेण्याबाबत बहुमत आवश्यक आहे. म्हणजे 3 पैकी 2 बहुमत आवश्यक आहे. हकालपट्टी लागू होण्यासाठी निबंधकाची मान्यता बंधनकारक असते. निबंधक प्रक्रिया योग्य आहे की नाही हे तपासतो. निबंधकाने मान्यता दिल्यास हकालपट्टी लागू होते. काढलेल्या सभासदांनी संस्थेची सर्व थकबाकी परत करावी लागते. सभासदाचे भाग उपविधीनुसार परत केले जातात. भाग म्हणजे काय? शेअर कॅपिटल किंवा जे भाग भांडवल आहेत ते. परीक्षकाच्या अपेक्षा काय असतात? जर हा प्रश्न आला अशा प्रकारचा तर त्याच्या अपेक्षा काय असतील परीक्षकाच्या? निबंधकाची मान्यता बंधनकारक आहे. रिकाम्या जागा भरामध्ये हा येऊ शकतो. 3 पैकी 2 असं बहुमत असणं गरजेचं आहे. समिती आणि सर्वसाधारण सभेतही दोन्ही ठिकाणी. बाजू मांडण्याची त्यांना संधी देणं गरजेचं आहे. ज्या सभासदांची हकालपट्टी करणार आहेत त्यांचं. नैसर्गिक न्यायाचे तत्व यासाठी लागू होते. म्हणजेच नॅचरल जस्टिस आपण म्हणतो त्याला. किमान 6 पायऱ्या लिहिणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 6 स्टेप्स ज्या पायऱ्या आहेत किंवा प्रक्रियेच्या पायऱ्या आहेत त्या लिहिणं गरजेचं आहे. कमीत कमी 6 लिहा. प्रश्न 8 वसुली दाखला कलम 101 हा विचारला जाऊ शकतो. 8 वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे हा. तर साधारणपणे यावर्षी पण विचारला जाऊ शकतो हा प्रश्न. तर यासाठी अर्थ किंवा प्रस्तावना किंवा व्याख्या काय येऊ शकते? जेव्हा सहकारी संस्थेला सभासदांकडून कोणतेही रक्कम, कर्ज, थकबाकी इत्यादी वसूल करण्याची असते किंवा करायची असते तेव्हा ती निबंधकाकडून वसुली दाखला मिळू शकतो. या दाखल्याद्वारे रक्कम जमीन महसुलीची थकबाकी म्हणून वसूल केली जाते. हा याचा अर्थ आहे. वसुली दाखला मिळण्याची प्रक्रिया काय आहे? संस्था सभासदांकडून थकबाकी वसूल करण्याचा ठराव पास करते. संस्था थकबाकीचे तपशील सांगून निबंधकाकडे अर्ज करते. निबंधक अर्जाची तपासणी करतो व थकबाकी सभासदांना नोटीस देतो. सभासदाला बाजू मांडायची संधी दिली जाते. नैसर्गिक न्यायाचे तत्व अवलंबले जाते. म्हणजे नॅचरल जस्टिस. समाधानी झाल्यास निबंधक वसुली दाखला जारी करतो. वसुली दाखला जिल्हाधिकाऱ्यांकडे म्हणजेच कलेक्टरला पाठवला जातो. कलेक्टर जमीन महसुलीची थकबाकी म्हणून रक्कम वसूल करतो. वसूल केलेली रक्कम संस्थेला दिली जाते. तर ही वसुली दाखला मिळवण्याची प्रक्रिया आहे. तर या प्रक्रिया मधले साधारणपणे 6 तरी पॉइंट किमान लिहा, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. थोडंसं जास्त इलॅबरेट केलं तरी चालेल. तर हा जर प्रश्न आला तर या प्रश्नासाठी परीक्षकाच्या अपेक्षा काय असू शकतात किंवा एक्झामिनरच्या अपेक्षा काय असतील उत्तरामध्ये? कलम 101 हा मेन्शन करणं गरजेचं आहे, कारण हा जो आहे वसुली दाखवण्यास किंवा दाखल्यासाठी असतो. हा जमीन महसुलीची थकबाकी म्हणून वसुली हे महत्वाचं वाक्य आहे. हे प्रक्रियेचे टप्पे हे क्रमाने लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की 1, 2, 3, 4, 5 वगैरे किंवा ABCDE या पद्धतीमध्ये लिहिणं गरजेचं आहे. प्रक्रियेचे टप्पे क्रमाने लिहा. आणि खरं तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कलम 101 आणि याचा खरोखर नक्की सराव करा, कारण हा 101% प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 9 उपविधी दुरुस्ती प्रक्रिया हा 8 वर्षापैकी 7 वेळा आलेला प्रश्न आहे. याचा अर्थ, व्याख्या किंवा प्रस्तावना काय लिहू शकतो आपण? उपविधी म्हणजे सहकारी संस्थेचे नियम व विनियम होय. त्यामध्ये आवश्यकतेनुसार दुरुस्ती करता येते, परंतु निबंधकाच्या मंजुरीशिवाय दुरुस्ती लागू होत नाही. उपविधी दुरुस्तीची प्रक्रिया काय? आता हे जिथे तुम्हाला हेडिंग्स दिसतात, सब हेडिंग्स दिसतात, तिथे तुम्हाला लिहावं लागेल. त्याच्या खाली अंडरलाईन करायला लागेल.
उपविधी दुरुस्तीची प्रक्रिया काय असते? व्यवस्थापकीय समिती दुरुस्ती प्रस्तावित करते. विशेष किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर दुरुस्ती ठेवली जाते. उपस्थित व मतदान करणाऱ्या सभासदांना 3 पैकी 2 बहुमताने ठराव पास केला जातो किंवा करायला हवा, त्यानंतरच ती दुरुस्ती प्रक्रिया होते. निबंधकाकडे अर्ज सादर केला जातो. ठरावाची प्रत, सुधारित उपविधी बदलाचे कारण या सर्व गोष्टी जोडल्या जातात. निबंधक 2 महिन्यात तपासणी करतो. समाधानी असल्यास दुरुस्ती नोंदवितो. निबंधक नोंदणीची तारीख दर्शवणारी सुधारित उपविधी प्रत देतो. नकार दिल्यास निबंधकाने लेखी कारणे द्यावीत. जर समजा नकार दिला निबंधकाने तर लेखी कारण देणं गरजेचं आहे. उपविधीत सुधारित उपविधी नोंदणीच्या तारखेपासून लागू होते. परीक्षेसाठी एक्झामिनर जो आहे त्याच्यासाठी अपेक्षित काय उत्तर असू शकतं, यासाठी 2 महिन्यात निबंधकाचा निर्णय चुकी बरोबर मध्ये येऊ शकतं आणि यात पण लिहिणं गरजेचं आहे. 3 पैकी 2 बहुमत सर्वसाधारण सभेत हे महत्वाचा मुद्दा आहे, तो तुम्हाला मेन्शन करावा लागेल. किंवा 4 पैकी 3 असे बहुमत चुकीचं लिहू नका, कारण 3 पैकी 2 असंच असतं. निबंधक किंवा स्वतः उपविधी दुरुस्ती करू शकतो. कलम 14 नुसार अतिरिक्त माहिती तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. त्यानंतर नंबर 10, प्रश्न क्रमांक 10, वैध करार. भारतीय करार कायदा 1872 हा जवळपास 8 पैकी 6 वेळा आलेला प्रश्न आहे. तर याबद्दल जर यावर्षी विचारलं तर प्रस्तावना किंवा व्याख्या अर्थ कसा लिहू शकतो आपण? कायद्याने लागू करता येणारा करारनामा म्हणजेच करार होय. आवश्यक सर्व घटक असलेला करार वैध करार ठरतो. भारतीय करार कायदा 1872च्या कलम 10 अन्वये वैध कराराची व्याख्या दिली आहे. वैध कराराचे आवश्यक घटक कुठले आहेत? 8 घटक आहेत, तर ते 8 ही घटक आपल्याला लिहावे लागतील. ते पाठ करणं गरजेचं आहे. ह्याचं तुम्हाला एक शॉर्ट फॉर्म देतो मी खाली, तर तो सांगेलच तुम्हाला. प्रस्ताव व स्वीकृती. एका पक्षाकडून स्पष्ट प्रस्ताव व दुसऱ्या कडून बिनशर्त स्वीकृती. कायदेशीर संबंध निर्माण करण्याचा हेतू. दोन्ही पक्षाचा कायदेशीर परिणाम अपेक्षित असणं गरजेचं आहे. मोबदला म्हणजेच कन्सिडरेशन. मोबदल्यात काही पैसे किंवा वस्तू ठेवून काहीतरी त्याच्या बदल्यात करून घेणे. सक्षम पक्ष. दोन्ही पक्ष वयाने सज्ञान म्हणजेच 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. सुस्थिर मनाचे, कायद्याचे ते अपात्र नसावेत. मुक्त संमती. संमती जबरदस्ती, अनुसूचित प्रभाव, फसवणूक, चुकीचे निवेदन किंवा चुकींपासून मुक्त असावी. कायदेशीर उद्देश काय? करारनाम्याचा हेतू कायदेशीर असावा, बेकायदेशीर, अनैतिक किंवा जनहिताविरुद्ध नसावा. निश्चितता व पार पाडण्याची शक्यता. अटी शर्तीसह निश्चित व पूर्ण करणे शक्य असावे. स्पष्टपणे रद्द घोषित करता येणार नाही. कायद्याने ठरवलं तरच रद्द होऊ शकतो, असं तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. किंवा असे जुगार करार नसावा. सो या पद्धतीमध्ये याचे आवश्यक घटक आहेत. तर हे आता तुम्हाला कसं लक्षात ठेवण्यासाठी जरा तुम्हाला सांगतो कसं लक्षात ठेवू शकता. हे प्रस्त हे मोरक्षम, मुक्त का निश्चित, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि रद्द नाही. समजा हे 8 आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, रद्द नाही. तर हे सक्षम, मुक्त का निश्चित, रद्द नाही. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. 8 घटकांचे पहिले अक्षर लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात राहील हे सगळं. हे तुम्ही पॉइंट्स महत्वाचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो एक्झामिनर आहे त्याच्या दृष्टिकोनातून उत्तर जर लिहायचं असेल किंवा तो काय चेक करू शकतो किंवा त्याला अपेक्षित काय आहे. कलम 10 भारतीय करार कायदा 1872चा उल्लेख करणं गरजेचं आहे. 8 घटक त्याचं स्पष्टीकरणासह लिहिणं गरजेचं आहे. 7 गुणांचा प्रश्न असतो हा.
त्यामुळे सर्व गोष्ट लिहिणे गरजेचं आहे. सर्व करार म्हणजे संमती, पण सर्व संमती म्हणजेच करार नाही, हे चुकी बरोबर मध्ये येऊ शकतं. इथे हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर मुक्त संमतीचे 5 बाधक घटक वेगळे लिहावे लागतात. सो त्याच्यामुळे तेही वेगळे लिहा. आता याच्यामध्ये विभाग 4 काय आहे आपण दिलेला आहे. तर 4 मध्ये सर्व कलम, महत्वाचे कलम काय काय आहेत, त्याचं अधिनियम कधी झाला वगैरे, तर हे तुमच्या उजळणीसाठी आहे. म्हणजे तुम्ही जर समजा रिव्हिजन करायचा प्रयत्न केला किंवा करायचा असेल तर तुम्हाला ते करता येऊ शकतं. तर नोंदणी कलम 9 अंतर्गत येते एमसीएस ऍक्ट 1960. खुले सभासदत्व कलम 22 एमसीएस ऍक्ट 1960. विनोंदणी कलम 21 एमसीएस ऍक्ट 1960. राखीव निधी 66 एमसीएस 1960. चौकशी निबंधक कलम 83 एमसीएस 1960. तपासणी निबंधक कलम 88 एमसीएस 1960. त्यानंतर अभिलेख जप्ती कलम 89 एमसीएस ऍक्ट. वसुली दाखला कलम 101 एमसीएस ऍक्ट 1960. परिसमापकाचे अधिकार कलम 102 एमसीएस 1960. समितीचे अपात्रीकरण कलम 73 एमसीएस ऍक्ट 1960. लवादा बहुराज्यीय कलम 84 2004 एमसीएस 2004 लिहू शकता. राज्य निबंधकाची तपासणी कलम 72 एमसीएस 2002. वैध करार कलम 10 इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. हे कलम लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला खूप गरजेचं आहे. तर हे कलम थोडेसे पाठ करावे लागतील तुम्हाला, कारण 84 तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. 84, 72 आणि कलम 10 हे 2002 मध्ये आलेले आहेत एमएससीएस. कलम 84 आणि कलम 72 हे एमएससीएस ऍक्ट 2002 मधले आहेत. आणि कलम 10 जो आहे तो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. हा कलम 10 असेल तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 असं लिहिणं गरजेचं आहे. बाकी एमसीएस 1960 आहेत सर्व. त्यानंतर विभाग 5 जो आहे याबद्दल काय असू शकतात. याच्यामध्ये काय येणार आहे, परीक्षेसाठी जे धोरण आहे, मग तुम्ही जर हुशारीने पेपर सोडवला व्यवस्थित, म्हणजे जर समजा जे गोष्टी पाळून जर प्रयत्न केला काही, तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. उत्तर लिखाणाची पद्धत जी आहे, जास्त गुण मिळवण्यासाठी काय करायचंय तुम्हाला, तर हे मी सांगतोय ते तुम्ही केलं किंवा फॉलो जरी केलं तरी तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. प्रत्येक उत्तराची सुरुवात व्याख्येने किंवा परिचयाने करा. जसं मी सांगितलं पूर्वीही आपण भरपूर व्हिडिओमध्ये हेच गोष्ट बोललेलो आहोत. प्रत्येक उत्तराची सुरुवात व्याख्या, प्रस्तावना किंवा परिचय, जसं परिचयाने सुरुवात करावी. प्रक्रिया, अधिकार, कर्तव्य नेहमी क्रमांकित यादीत लिहा, परिच्छेदात नव्हे. म्हणजेच पॅराग्राफ्स मध्ये लिहायचं नाही. क्रमांकित यादीत म्हणजेच नंबर्स 1, 2, 3 किंवा A, B, C अशा प्रकारे. आणि जे ठळक मुद्दे आहेत त्याला अंडरलाईन करायचे. त्यानंतर महत्वाचे कायदेशीर शब्द, कलम क्रमांक, कायद्याची नावे हे अधोरेखित करा. जसं मी सांगितलं की जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याला तुम्हाला अंडरलाईन करायची आहे. 2 गोष्टीची तुलना असल्यास टेबल किंवा सारणी आपण म्हणतो मराठीमध्ये, त्याला सारणीचा वापर करा. प्रत्येक उत्तराच्या शेवटी 2 ओळीचा निष्कर्ष नक्की लिहा. जसं आपण पूर्वीही बघितलं त्या गोष्टी निष्कर्ष लिहिणं गरजेचं आहे. एका ओळीचा जरी लिहिला तुम्ही तरी पुरेसा आहे. 2 ओळीचा कमीत कमी लिहा. उत्तरामध्ये पुरेशी जागा सोडा. स्वच्छ मांडणी करा. व्यवस्थित सुंदर हस्ताक्षर असेल तुमचं चांगलं तर चांगल्या मार्क्स त्याला मांडणी तुम्ही व्यवस्थित करू शकता. कोणतेही उत्तर पूर्ण रिकामे ठेवू नका. म्हणजे जसं मी पूर्वीही सांगितलं, कुठलंही उत्तर लिहिलं ना तर ते रिकामं ठेवायचं नाही. तर ऍटलिस्ट 3-4 मुद्दे तरी लिहायचे आहे व्याख्या लिहून. तर तेवढं तरी नक्की करा. चुकी बरोबर जे आहे ते नेहमी एक ओळ, कारण किंवा स्पष्टीकरणासह लिहा. जरी नसेल विचारलं तरी तिथे स्पष्टीकरण लिहा. का, म्हणजे जर समजा एखादी विधान चुकीचं असेल, ते चुकीचं काय आणि बरोबर असेल तर बरोबर काय. नेक्स्ट आहे सर्वात जास्त गुण खाणाऱ्या चुका. आता यामध्ये जो भाग आहे ना, याच्यात तुमचे सगळ्यात जास्त गुण कुठे जाऊ शकतात किंवा कुठे प्रॉब्लेम होऊ शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. आता हे का दिलंय मी पूर्ण रेड करून, हे ग्रीन जे आहे ह्या तुम्ही करायचंय, रेड जे आहे हे टाळायचंय, आणि पुढे बाकी आहे अजून आहे एक, तेही तुम्हाला सांगेल. सर्वात जास्त गुण खाणाऱ्या चुका म्हणजे इथे गुण तुमचे कटच होऊ शकतात, मार्क्स मिळूच नाही शकत याला, किंवा 0 मार्क्स मिळतील किंवा कमी मार्क मिळतील.
चुकीचे कलम क्रमांक लिहिणे, जसं कलम क्रमांक 102 आहे तर त्याऐवजी त्याच कलमाला 84 कलम 84 लिहिणे किंवा 101 लिहिणे, तर ते ह्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे. हे नाही करायचं. तर हे केलं तर तुम्हाला मार्क्स कमी पडतील. त्यानंतर एजीबीएम वैधानिक लेखापरीक्षक नेमते हे विसरणे. कारण एजीबीएम जे आहेत त्यांना अधिकार असतो वैधानिक परीक्षक लेखापरीक्षक जो असतो ते नेमण्याचा. हकालपट्टीसाठी निबंधकाची मान्यता बंधनकारक असते हे न लिहिणे. जर समजा त्याची प्रक्रिया आली आहे हकालपट्टिकेची तर त्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे. निबंधकाची मान्यता. लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवाल हा लिहिणं गरजेचं किंवा 6 महिने व नमुना विसरणे, ह्या गोष्टी विसरून चालणार नाही. चुकी बरोबर मध्ये स्पष्टीकरण न देता तसंच उत्तर चूक आहे किंवा बरोबर आहे एवढंच लिहून पुढे जाणे हे एक आहे. त्यानंतर 7 गुणाचा जो प्रश्न आहे त्या प्रत्येक प्रश्नाला फक्त 3-4 मुद्देच लिहिणे. कारण जसं मी सांगितलं 3-4 मुद्दे लिहून नाही चालणार, किमान 6-7 मुद्दे लिहिणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक मुद्द्याला तुम्ही क्रमांक लिहा. काही खूप चांगलं म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि नवीन मुद्दा सुरू केला नवीन ओळीमध्ये सुरू करा. कायद्याचे पूर्ण नाव लिहायचं, प्रत्येक कायदा जर कुठला असेल MCS. आणि निष्कर्ष विसरणे म्हणजे थोडक्यात काय की घाई गडबडीमध्ये निष्कर्ष तुम्ही विसरून जाता, मग ते मार्क्स कमी होतात. निष्कर्ष प्रत्येक प्रश्नासाठी अनिवार्य आहे. त्यानंतर जो पार्ट आहे नेक्स्ट शेवटचा पार्ट आहे. तर हे जर तुम्ही शेवटच्या 7 दिवसात करणार असाल तर ते या पद्धतीमध्ये तुम्हाला करता येऊ शकतं. पहिल्या दिवशी काय करू शकता तुम्ही, जर 7 डेज चॅलेंज तुम्हाला जर घ्यायचं असेल, 7 दिवसाची उजळणी करायची असेल किंवा रिव्हिजन करायची असेल तर यासाठी हे 7 दिवस अशा प्रकारे डिवाइड करा. दिवस पहिला त्यामध्ये नोंदणी, सभासदत्व, राखीव निधी, एजीबीएम अधिक रिकाम्या जागा भरा. 2020 म्हणजे 17 ते 19 या पद्धतीमधल्या ज्या काही आलेल्या आहेत त्या. त्यानंतर दुसरा दिवस जो आहे त्यामध्ये लेखापरीक्षण समिती, उपविधी, हकालपट्टी, वसुली व चुकी बरोबर हे करायचं. तिसऱ्या दिवशी बहुराज्य कायदा, SCEA, त्यानंतर परिसमापक 73 क आणि कलम 83. त्यानंतर चौथ्या दिवशी APMC कायदा, सावकारी कायदा, गोदाम कायदा, IT कायदा, हे सर्व कायदे लक्षात ठेवायचे. तर हे जे कायदे आहेत ना या सर्व कायद्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, तर त्याला थोडासा वेळ लागेल, तर ते पण व्हिडिओ येतील. करार कायदा, नैसर्गिक न्याय. नैसर्गिक न्याय म्हणजे इथे काय, नॅचरल जस्टिस इंग्रजीमध्ये. मोफा, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट. त्यानंतर अपार्टमेंट कायदा, त्यानंतर IPC, हे सर्व 5व्या दिवशी करायचं. आणि दिवस 6वा जो आहे त्या दिवशी 97वी राज्यघटना, जी घटना दुरुस्ती झाली त्याबद्दल. त्यानंतर गृहनिर्माण संस्था, त्यानंतर MSAMB पूर्ण पेपरचा सराव करायचा 6व्या दिवशी. आणि 7व्या दिवशी काय करायचं, फक्त रिकाम्या जागा भरा, चुकी बरोबर जोड्या लावा, हे सर्व विषयाच्या करून टाकायचं. हे ह्याच्यासाठी नाही दिलेलं आपण पर्टिक्युलर ह्याच विषयासाठी, हे सर्व विषयासाठी तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढील व्हिडिओमध्ये आपण 6व्या पेपर बद्दल आपण चर्चा करूया, पेपर क्रमांक 6. तर मेहनत करा, चांगला व्यवस्थित पेपर लिहा आणि नक्कीच जर तुम्ही चांगला व्यवस्थित पेपर लिहिला आणि चांगल्या प्रकारे तुम्ही जर सराव करून लिहिला तर ते तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील. तर हा होता भाग 2 GDCA पेपर क्रमांक 5, ज्याबद्दल आपण आज पाहिले. जे काही अपेक्षित प्रश्न आहेत येणारे, एक्सपेक्टेड म्हणतो आपण त्याला, तर ते अपेक्षित येणारे प्रश्न जे आहेत त्याबद्दल आपण आज चर्चा केलेली आहे, कशा प्रकारे येऊ शकतात. तर कुठल्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत किंवा कुठल्या गोष्टी तुम्ही टाळू शकता आणि त्या टाळल्याच पाहिजेत ऍक्च्युली, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर. त्या पद्धतीमध्ये हा आजचा व्हिडिओ होता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, ज्यांना GDCA बद्दल जाणून घ्यायचं आहे किंवा जे मे 2026 एक्झाम देऊ इच्छित आहेत त्यांच्यासोबत शेअर करा. त्यांना खूप मदत होऊ शकते या व्हिडिओ पासून. परीक्षेला कशा प्रकारे उत्तरं लिहायला पाहिजे, लिहिण्याची सराव कंटिन्युअस ठेवा, जेणेकरून तुम्हाला चांगले उत्तरं लिहिता येऊ शकतील. चांगलं प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह वेगळ्या विषयावरती. तोपर्यंत नमस्कार.